तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात। आपण रात्रीचा जो आपला स्टे होता ना, त्या समोरचे असणाऱ्या हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, गेस्ट हाऊसमध्ये आपण त्या ठिकाणी राहिलो होतो। खरं तर बारामतीचे सायकल ग्रुप क्लबचे मेंबर सदस्य अरविंद भोसले साहेबांनी आपल्याला या ठिकाणी राहण्यासाठी सोयीसुविधा केली होती। आणि हे बाई आहे भाई, तर ह्यांनी आपल्याला राहायची सोय केली होती ह्यांच्याकडं। आणि खूप छान वाटलं, आपसे मिलके बहुत अच्छा लगा। आपका प्यार उत्तराखंड लोगों का है ना। तो मैं तो जब से निकला उत्तराखंड में एंट्री किया हूँ, तो वहाँ के लोग, यहाँ के लोग है ना, क्योंकि पहाड़ी में जो मिठास होती है ना, वैसे सब आदमी के अंदर भी मिठास है ना, वही जैसे मुझे भी दिख रही है। तर ह्या ठिकाणी आता नाश्ता केला आहे। नाश्ता करून आपण आपली शंभो तिथं लावलेली है, तो शंभोवरती बसून आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय। अपना कॉन्टैक्ट नंबर बताइए, यदि कोई महाराष्ट्र आएगा वीडियो देख के, यदि सिरसी गाँव 9759049982। यार मित्रांनो, ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करा। सिरसी गावापासून म्हणजे हेलिपॅड जे सिरसीचं लागतं ना, जस्ट त्याच्या बाजूलाच आहे। आणि महाराष्ट्रातून आल्यानंतर खूप यार भारी वाटलं या ठिकाणी। राहण्याची उत्तम सोय आहे, ते वरती रेस्टॉरंट पाहता नाही तर राहण्याची सोय आहे, चांगल्या पद्धतीनं पाणी आहे, जेवणाची सोय आहे, या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय आहे। त्यामुळे जर कधी आला असता नक्की या ठिकाणी फोन करा यांच्याशी, कारण महाराष्ट्रातील आपली लोक यांच्याकडे राहतात आणि महाराष्ट्रातील लोकांना जवळून ओळखतायत। अरविंद भोसले सर पण याच ठिकाणी राहिले होते। सर कितना दिन थे यहाँ पे? 4-5 दिवस राहिले होते। आम्ही काय एकच दिवस राहिलो आहे। येताना पण या ठिकाणी जर टाईम भेटला त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करेल। चला आपल्याला सफरला पुन्हा एकदा सुरू करूया, बाय। फायनल मित्रांनो, आपण सिरसी गावामधून गौरीकुंड, सोनप्रयाग, केदारनाथच्या दिशेने आपला प्रवास सुरू झालेला आहे। सकाळ सकाळ पावसाला सुरुवात झाली होती। पाऊस थांबेन की नाही अशी एक मनामध्ये भीती किंवा शंका निर्माण झाली होती, पण 2-3 दिवसाचा अनुभव होता। रात्रभर पाऊस पडतोय, सकाळपर्यंत थोडा हलकासा 7 ते 8 वाजेपर्यंत पाऊस राहतोय आणि नंतर पाऊस हा जातोय ना, असं कवळं सूर्याचे किरण किंवा ऊन हे पडायला सुरुवात होते। मग आपल्या प्रवासाला आपण केदारनाथच्या दिशेने निघालोय। तर यार भारी वाटतंय, आज चेहऱ्यावरची जी तेजी आहे ना, त्याच्या मागचं कारणच एक आहे, बाबा केदारनाथला आज भेटणार आहे। इतक्या दिवसाचा सफर आज पूर्ण होणार आहे, इच्छा पूर्ण होणार आहे। हे मोठे मोठे असे डोंगर आहेत आणि अशा मोठ्या डोंगराच्या शेजारून आपल्याला जायचं आहे। खूप थ्रिल म्हणजे की वेगळंच अनुभव आहे। आता तुम्ही जर पाहिलं तर असे झाडं, डोंगर यातनं आपल्याला प्रवास करायला लागतोय। आणि चला वेगळंच जीवनामध्ये अनुभव सांगता येईल। मी सायकलवरती गेलो होतो, कशाला सांगायला लागते, तुम्ही असणारच। हा सायकलवरती गेलो होता म्हणे। चला आता सफर आपला शंभोला घेऊन चालू आहे। तर फायनल मित्रांनो, आपण आलेलो आहे सोनप्रयागमध्ये। सोनप्रयाग या ठिकाणी मोठ्या गाडीचं पार्किंग केलं जातं। तुम्हाला जर मोठ्या गाड्या कुठं पार्क करायच्या हे जर माहिती नसेल तर नक्की लोकांना तुम्ही विचारू शकता। सोनप्रयाग गाव म्हणजे सोनप्रयाग गाव कुठं आहे, तर हे सोनप्रयाग गाव। आणि सोनप्रयागच्या अगदी गावामध्ये आल्यानंतर खाली तुम्ही जे पाहत आहे ना, या ठिकाणी मोठ्या पार्किंग आहे। 12 तासासाठी चाललं जातं। सेंटरमध्ये लावली होती, मला 12 तासाला मोठ्या गाडीचं रेट माहिती नाहीये, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चालवावी लागते गाडी। तुमची जर प्रायव्हेट असेल तर त्याचा पार्क करून आता गौरीकुंडाच्या दिशेने जायचं आहे। चला, गौरीकुंड आहे तरी कसं, त्या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड देखील आहेत। त्या गरम पाण्याच्या कुंडापाशी आपल्याला जायचं आहे आणि तिथून आपला प्रवास सुरू होतो बाबा केदार दिशेने। बोला हर हर महादेव। आणि आपलं शंभोला घेऊन आपला मित्रांनो, आपण केदारनाथ 4 धामपाशी आलेलो आहे। सुरुवात आपली चढाई करतो आहे। आपल्या या ठिकाणी शंभो आहे आणि प्रवासाला निघालो आहे आता आपण।
आज खूप मोठे एक संकट आलं बाबा केदारनाथचं दर्शन घेण्यापूर्वीच. म्हणजे संकट काय आहे, मी वरती दाखवून गेल्यावरती सांगितलेलं की मी वरती सायकल आपल्या शंभूला घेऊन जाणार आहे. पण देव परीक्षा पाहतोय आपली, मधनं जातोय की काय, पण नाही मधनं जाणार. प्रत्येक परीक्षेला सामोरे जाण्याचा प्रयत्न करणार आणि त्या परीक्षेमध्ये पास होण्याचा देखील प्रयत्न करेल. आणि सोनप्रयागपासून आता गौरीकुंडच्या दिशेने निघालेलो आहे. पण यार खूप बेकार वेळ म्हणजे आज माझ्यावरती आली आहे. अशी कुठल्या सायकल रायडरवरती येऊ नये तुम्हाला सांगतो. वरती गेलं आता गौरीकुंडाला चाललेली काय या ठिकाणी नियम दिलेले आहेत, सवी पशिव केली. बघू पुढे अशी. फायनल मित्रांनो, गौरीकुंडाकडे जात असताना आहे ना सायकल चालून गरम होतंय शरीर आणि त्यात बसलोय. मग या असं निसर्गरम्य वातावरण पाहिलं आणि हे पाय सोडून जरा थोडं रिलॅक्स व्हावं म्हणलं आणि इथून पुढं आता गौरीकुंडाकडे निघालोय. चला गौरीकुंड आहे तरी कसं तुम्हाला दाखवतो. तर फायनल मित्रांनो, ज्या गेटच्या आपल्याला आतोत्याने वाट होती ना, तर मित्रांनो आता आपण केदारनाथला जस्ट चढाई सुरू करणार आहे. गौरीकुंडपाशी आलेलो आहे आणि गौरीकुंडपासून आपला सफर सुरू होणार आहे. तर पूर्वी आपल्याला आहे ना खरं तर एनर्जी शरीरामध्ये पाहिजे, त्यासाठी आपण असे फ्रूट खाल्ले पाहिजे. आपण हे फ्रूट घेतो आहे आणि फ्रूट खाऊन आपली चढाई बाबा केदारनाथच्या मंदिराच्या दिशेने सुरुवात करतो आहे. गौरीकुंडमध्ये पहिल्यांदा स्नान आंघोळ करतो आहे आणि तिथून पुढं आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. यार खूप गरम आहे, सायकल चालवून तर काय बाप रे बाबा त्रास होतो. पण यार भारी वाटलं यार, एवढं लांब आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर सगळा थकवा निघून गेला आणि आणखी प्रवास करायचा आहे. अडचणी कधी येणार नाहीत, आल्या तरी आपण त्याला सामोरे जाणारच आहे. त्यामुळं काय हर हर महादेव म्हणायचं आणि पुढं सफर करायचं. नमस्कार मित्रांनो, मी विलास वाकचौरे. आपण आलो आहे केदारनाथला आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लागतं सोनप्रयागला आपली मोठी गाडी असेल तर पार्क करावी लागते. तिथून पुढं तुम्हाला गाडीमध्ये गौरीकुंडपर्यंत यावं लागतं आणि गौरीकुंडमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहता हेच ते गौरीकुंड आहे. गरम पाण्याचं कुंड आहे. या ठिकाणी खरं तर आंघोळ केल्यानंतर तुमचे काही पाप धुतले जातात असं देखील बोललं जातं. आणि या ठिकाणी या गौरीकुंडामध्ये स्नान करून तुमचा प्रवास हा बाबा केदारनाथच्या दिशेने तुम्हाला तब्बल 16 किलोमीटर लिहिलेलं आहे. पण खरं 16 किलोमीटर भरत नाही आहे, ते 16पेक्षा जास्त म्हणजे जवळपास प्रत्येक जणाचा मी अनुभव घेतो आहे. तो बोलतो 22 किलोमीटरचा ट्रॅक सुरू होतो. आपण देखील या गौरीकुंडामध्ये आंघोळ करूया. आंघोळ करून मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. फायनल मित्रांनो, यार आता गौरीकुंडामध्ये आंघोळ करतोय. आंघोळ केल्यानंतर हे बाई एक बिहार येतो, एक MP आहे. तर असे देखील या गौरीकुंडामध्ये आंघोळ केलं. पाणी कसं आहे? बहुत गरम आहे ना, लईच गरम आहे बोलतायत. आता आपण पण त्याच्यामध्ये आंघोळ करू. हे गौरीकुंडाचं पाणी आहे, एवढं गरम आहे ना यार, भारी वाटतंय. या ठिकाणी आल्यानंतर वातावरण चारी साईडचं गार आहे आणि पाणी एकदम गरम आहे. हरहर. तर फायनल मित्रांनो, आपण पाठीमागं पाहत असलेल्या गौरीकुंड, या गौरीकुंडावरती आपण स्नान केलेलं आहे. निघून आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करतो आहे बाबा केदारनाथच्या दिशेनं. आपल्या या ठिकाणी पाठीमागं जर पाहिली तर शंभू त्या ठिकाणी आहे उभा. शंभूला आपण घेऊन बाबा केदारनाथच्या मंदिराच्या शेजारी घेऊन चाललेलो आहे. चला तर मग संपूर्ण प्रवासामध्ये काय अडचणी येतात किंवा कुठले लोक महाराष्ट्रातील किती लोक भेटत आहेत, घोड्यावाले पिट्टूवाले, यांच्याशी देखील चर्चा करूया. किती रेट आहे तो देखील त्यांना विचारूया आणि आपण निघूया बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, आपण आपल्या शंभूला घेऊन बाबा केदारनाथच्या दिशेने प्रवास सुरू केलेला आहे. हा घोडा स्टँड आहे. या घोडा स्टँडवरती आपण थांबलेलो आहे आणि इथून आपल्या पुढं बाबा केदारनाथच्या दिशेने सफर चालू होत आहे. बोला हर हर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे उत्तराखंडमध्ये आणि उत्तराखंडमध्ये बाबा केदारनाथच्या मंदिराच्या दिशेने जात असताना मुख्य आपल्याला चेकपोस्ट लागतो. म्हणजे की जे मुख्य प्रवेशद्वार आहे ना, हे केदारनाथमधील मुख्य प्रवेशद्वार आहे. इथून तर आपल्याला प्रवासाला सुरुवात होते. या ठिकाणी एंट्री केली जाते आणि या ठिकाणी एंट्री केल्यानंतर तुम्हाला उत्तराखंडमधील पोलीस अधिकारी आपल्याला चेकपोस्ट ज्यावेळेस असते ना, रामराम सभी को भाई. तर नमस्कार. हे केदारनाथमधील उत्तराखंडला ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो ना मुख्य प्रवेशद्वारपासून, की पहिल्यांदा तुम्हाला चेकपोस्ट लागतात. त्यावेळेस उत्तराखंडमधील पोलीस लागतात. भाई आके तो पुलिस बहुत मस्त है, और लोग भी मस्त है. उसी के साथ बीच में है ना गौरीकुंड में रुके थे. गौरीकुंड नहीं, गुप्त काशी, हरिद्वार, ऋषिकेश में है ना, हमें रुकने के लिए पुलिस लोगों ने बहुत हेल्प. उन्होंने रूम कमरा ठहरा के दिया, उन्होंने खाना खिलाया, उन्होंने सब व्यवस्था कर दी. तर असे या उत्तराखंडमध्ये पोलीस आहेत. खूप चांगलं वाटलं.
लोगों को अब यहाँ पे जो मेरा यूट्यूब चैनल देख रहे हैं ना, लोगों को क्या तुम एडवाइस देना चाहते हो, क्या संदेश देना चाहते हो वीडियो के माध्यम से? लोगों को क्या बताना चाहते हो? यहाँ आने से पहले क्या करना चाहिए, गंदगी तो ना करनी चाहिए, ये तो एक बात हो गई। अपनी सेफ्टी की पहले हिफाजत करो। और लोगों को यहाँ से माहौल के बारे में क्या जानकारी दे सकते हो कुछ यार? यहाँ पे जो रहता है उस बारे में क्या क्या बताओ? बताना क्या है, आप जाते रहिए, आप 2000 किलो यहाँ पे 20-22 किलोमीटर आप बहुत ऊँचा है ना। आप इसमें यही कहना चाहता हूँ मैं, आपकी यात्रा मंगलमय है। आपण सराव से आए हो और अच्छे से दर्शन घ्या। तर ते बोलतायत यार तुम्ही 2000 किलोमीटरवरनं सायकल चालवत आलाय, देवाचं दर्शन खूप मनापासून होईल तुमचं। आणि लोकांना पण विनंती यार, भगवान को दर्शन लेते वक्त यदि आप केदारनाथ जा रहे हो तो यार नशा मत करके मत। बहुत सारे लोग मिले हमें, कोई शराब पी के आ रहा था, कोई गांजा खींच के आ रहा था, कोई सिगरेट मार के आ रहा था। जितने भी लोग मिले वो हमको भी बोल रहे थे, कोई भाई शराब पिएगा तो कोई गांजा मारेगा, कोई सिगरेट, लेकिन हम तो नाही कुछ करते नशा। तर माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी तरी येताल ना, त्या ठिकाणी नशा करू नका। बस 365 दिवस पूरा साल यार नशा करो तुम, जब तुमको आदत है तो। लेकिन यहाँ पे आ रहे हो ना तो नशा मत करो। यही संदेश इस वीडियो के माध्यम से मैं आप सभी भाइयों को देना चाहता हूँ। तर आपल्याला यार आता आपल्याला प्रवास करायचा आहे। आपल्या या ठिकाणी शंभू आहे, शंभू वरती घेऊन चाललेलो आहे आणि आपला प्रवास असणार आहे ह्या दिशेला। चला तर मग बोला हर हर महादेव। तर मित्रांनो, मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण केदारनाथला गेलो होतो ह्या रोडने, उस वक्त बारिश नाही झाली की, तर ह्या वेळेस पुन्हा एकदा आपण केदारनाथला चाललोय। तर या मित्राने खरं सांगू का, मी ओळखलं नव्हतं, त्या मित्राने आपल्याला ओळखलं। तो यार तू तो पिछली बार आया था, मैंने तुझे ककड़ी खिलाई थी भाई, कैसा पहचाना तुमने? शक्ल से पहचान लिया था। और उस वक्त है ना भाई ने तो अपने को ककड़ी खिलाई था, और आज भी भाई ने पहचाना। उस वक्त तो मुझे मिल के गया था, और आज भी उसी दुकान के पास छोटा बच्चा एक रो रहा था, तो उसको क्या दिलाया? कैडबरी 2 दिलाया उसको। हाँ, तो उसको है ना चॉकलेट कैडबरी दिलाया। यार बच्चा रोता है तो है ना, मेरे भी घर में बच्चे हैं छोटे छोटे, और मेरे बच्चों की तकलीफ मुझे ही मालूम है क्या। तर आपण त्यासाठी है ना त्याला मैं ही घेऊन दिला। कहाँ से हो? यूपी से। ये सारा अयोध्या से दोस्त है, यूपी से आए हुए, उन्हीं के साथ ये भी उनके दोस्त है। अभी दर्शन करके हो गए? दर्शन हो क्या है। तर आता आपण पण चाललोय खाली, आणि अभी अपना ही दुकान है, ऊपर नहीं लगा क्या? अभी यहाँ से अपना कॉन्टैक्ट नंबर बोलो। हाँ ठीक है, अपना कॉन्टैक्ट नंबर बोलो। 8288 91 0424। यदि भाई तुम केदारनाथ आ रहे हो ना, महाराष्ट्र कोई बंदे, यदि आपने कोई यूट्यूब चैनल पे वीडियो देख रहे हो ना, इस भाई का नंबर नोट करके यहाँ पे आ जाओ, तो आपका खाने का और उसी के साथ मैगी, कुछ हल्का फुल्का जो पानी चाहिए ना, सो केदारनाथ जब स्टार्ट करेगा ना, तुम 2 किलोमीटर तक है, 2 किलोमीटर आएगा तो वो भाई के पास सब मिलेगा आपके। चलो यार, भाई ने है ना अपने के लिए ना कैडबरी दी है। ये है पहाड़ी के लोगों का प्यार। बस पिछली बार के पहचान के है ना, उसने मुंह मीठा करवा दिया मेरा। तो चलो यार, वापस कब आओगा तो वापस नंबर तो है, अभी वापस मिलेगा आपको। बोलो हर हर महादेव। मित्रांनो, आपण चाललेलो आहे खरं तर केदारनाथला जात असताना आपले काही नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मधील आपल्याला काही मित्र हे भेटले, जस्ट मंदिरातून दर्शन घेऊन आलेले आहेत। खूप भारी वाटलं। आणि मागचा दादा दिसतोय का, त्यांनी आहे ना 15-20 मिनिटापूर्वी ना मोबाईल ओपन केला, रील्स पाहत होता, आणि त्याच्यावर आपला रील्स दिसला की जो केदारनाथच्या दिशेने आपण जात असताना पाण्याचा जो धबधबाचा बघा, ते रील्स तुम्ही पाहिलेला, आणि त्याच रील्स तो पाहत होता। आणि जस्ट पुढं आलो, आणि पुढं आल्यानंतर
म्हणलं तुम्हीच का ते रील्स बनवलेला तुम्ही बारामतीतून सायकलवरनं निघालं, लय भारी वाटलं. कारण कुठली तरी आपले मराठी माणसं परराज्यामध्ये म्हणजे की 5 राज्य क्रॉस करून 6व्या राज्यामध्ये उत्तराखंडमध्ये मराठी बोलणारी माणसं आपलीच लोक लगेच. म्हणजे देवाला जर बघितलं ना आपलीच लोक एवढी भेटल्यात मला, लक्झरी भरून येतात लोक. गाडी नाही पण रेल्वेने हरिद्वार दिल्लीपर्यंत तिथनं ट्रॅव्हल्स करून या ठिकाणी असणारं केदारनाथचे 4 धामपैकी एक केदारनाथ धाम या ठिकाणी करतायत. काही 4 धाम करून जातात, काही केदारनाथ बद्रीनाथ करून जातात. आणि चला भारी वाटलं. हर 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 हर. आणि आपल्या प्रवासाला पुन्हा सर यार मित्रांनो चाललोय केदारनाथला, आणि केदारनाथला चाललोय तर आपल्याला आहे ना, आपल्याला धुळेची सर्व ही टीम भेटलेली आहे. तर ही धुळ्यात आपण ज्यावेळेस गुरुद्वारामध्ये जेवण केलं होतं ना, त्या गावचे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल. मालेगाव केलं की धुळेला. हा, तर मालेगाव केलं धुळेमध्ये जे आपण जेवण करण्यासाठी गुरुद्वारामध्ये थांबलो होतो ना, तिथले सर्व आहेत. खूप छान वाटलं ह्यांच्याबरोबर बोलून, कारण थकलाय थकलेत ते. पण यार आपल्याला अजून थकायचं नाही, कारण आपल्याला वरती जायचंय. आपण जस्ट 2 किलोमीटर आलोय, अजून आपल्याला 24 किलोमीटर म्हणण्यापेक्षा 22 आणि 2 20 18-17 किलोमीटर राहिले, ते पण पूर्ण करतोय. म्हातारीचा चेहरा बघायचा. काय करतो बाबा, हे म्हातारी चालत आले, रात्री चालत गेले, रात्री आले पुण्याचे आहेत का, पुण्याचं, आणि रात्री आलेले आहेत आणि रात्री आता चाललेले. हे टीम सर्व आपल्याला भेटलेले, खूप छान वाटलं ना आपला देखील प्रवास. जय केदार बाबा. मित्रांनो आपण केदारनाथला चाललोय. कधी जरी तर मित्रांनो पावसाला सुरुवात झालेली आहे म्हणण्यापेक्षा भरपूर पाऊस. जसं सुरुवात केली आहे ना केदारनाथची चढाई चालू करायला, त्यावेळेस पावसाला सुरुवात झालेलीच आहे. आणि आपल्या सातारा जिल्ह्यातील आपल्या शेजारील माणसं आज आपल्याला खरं तर हे बाबा केदारनाथचं दर्शन घेऊन खाली उतरत आहे. टाइम आता 8 झाला. तुम्ही किती वाजता निघालेला? 5 वाजता निघलेले. जरी आपण 5 धरला 6 7 8 3 तास झालं चालतायत. आणि आता आम्ही सुरुवात केलेली. त्यांना इथं यायला 3 तास लागलेत आणि मला इथून वर जायला लागतील साधारण 6 तास. म्हणजे डबलच धरायला लागतील, कारण पाऊस पण आहे. आता इथून वाजल्यात 8 8 आणि 6 साधारण ते आपल्याला धरायचं 12 म्हणजे 10 वाजतील. नाही 12 8 आणि 6 हे 12 14 2 वाजतील. तसं मग 6 तास झालं तर ना आम्हाला एवढं चालायचंय. पण यार चेहऱ्यावरती थकवा आहे का कुठं? 2000 किलोमीटर सायकल चालून आलोय. एवढं भारी वाटलं. आणि रील्स कुणी बघितलेली? हा, हे पहिल्यांदा डोक्यावरती हे असं होतं. तर ते म्हणले कुठून आलाय? म्हणलं बारामतीहून. म्हणले तुम्ही तेच का? रील्स आम्ही पाहिली, व्हायरल झालेली. भारी वाटलं लोकांना, आपल्या भागातील लोकांना आपल्याला पाहतात.
आणि आज योगायोगाने त्यांची भेट होतीये, त्यांना देखील समाधान आहे केदारनाथला. तर मित्रांनो, हा एकंदरीत सफर हे देखील आता पशुपतीनाथ करून, बद्रीनाथ, केदारनाथ करून, अयोध्या करून चाललेले आहेत. ह्यांना देखील परतीच्या प्रवासाला माझ्या शुभेच्छा. त्यांच्याकडून देखील माझ्या पुढील प्रवासासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आपला सफर इथंच ह्यांच्याबरोबर थांबून आपला प्रवास केदारनाथच्या दिशेला आणि ह्यांचा प्रवास ह्यांच्या घराच्या दिशेला हो. ईश्वर म्हणजे भोलेबाबाच्या मी प्रार्थना करतो हे देखील घरी सुखरूप जाऊ. केदारनाथ बाबा की जय हर हर. तर मित्रांनो, सफर करत आलोय बाबा केदारनाथच्या दिशेने चाललोय. रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आपण आलोय हनुमानजी मंदिर, प्राचीन हनुमान चट्टी या ठिकाणी. आणि आणखी आपला प्रवास असाच असताना पाठीमागे जर पाहिलं ना, एकही भक्त नाहीये किंवा केदारनाथवरती जाणारा मंदिराच्या दिशेने. आपण आपल्या सायकल म्हणजे दन्नूला घेऊन वरती चाललोय. बघा संपूर्ण व्हिडिओ यात. केदारनाथला जात असताना अंधार देखील होत चाललाय, पाऊस देखील प्रचंड आला. हे बघा सगळं पाणी पाणी आहे. भूक लई लागली तर बोलूया मॅगी खाऊ. आणि मॅगी पॉईंट बघा तुम्ही ते बनवतायत मॅगी या ठिकाणी आहे ना. पावसात ना आलोय, जर वल्ला चालू आहे सगळा, पण मजा आहे. तर आपल्याला आहे ना अख्खा सफर करायचा. रात्री 1 वाजू, 2 वाजू, 3 वाजू पहाटे, पण आपली सायकल, आपली शंभू आपल्याला घेऊन जायचे बाबा केदारनाथपाशी. त्यामुळं किती अडचणी आल्या यार, किती, तरी पण आपण पूर्ण करतोय. त्यामुळं काय टेन्शन नाही घेतो, आपल्याला पूर्ण जायचं. आता मॅगी होते, मॅगी खातो आणि आपला सफर पुन्हा केदारनाथच्या दिशेने सुरू करतो. तिथून आलो एकदम. तर गरम गरम म्हणलं मॅगी खावं म्हणलं. मॅगीची किंमत 50 रुपये. आता मॅगी